नमस्कार. आपण पाहत आहात अलर्ट महाराष्ट्र न्यूज. छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. कौटुंबिक छळ, मानसिक त्रास आणि पतीच्या कथित अनैतिक संबंधांमुळे त्रस्त झालेल्या एका विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना रांजणगाव शेनपुंजी येथे घडली असून या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील देवपिंपळगाव येथील शेतकरी अण्णासाहेब केशवराव जाधव यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यांची मुलगी काजल हिचा विवाह 25 मार्च 2025 रोजी रांजणगाव शेनपुंजी येथील अमोल बाबासाहेब लघाणे याच्याशी पारंपरिक पद्धतीने झाला होता. अमोल लघाणे हा कीर्तनामध्ये मृदंग वाजवणारा मृदंगाचार्य म्हणून ओळखला जात होता. लग्नानंतर सुरुवातीला काजलचा संसार सुरळीत सुरू होता. मात्र काही महिन्यांनंतर परिस्थिती बदलू लागली. तक्रारीनुसार अमोलचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय निर्माण झाला. या कारणावरून काजलला सतत मानसिक त्रास सहन करावा लागत होता. इतकंच नाही तर पतीकडून वारंवार धमक्या देणे, शिवीगाळ करणे आणि मारहाण करणे असे प्रकारही घडत असल्याची तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या त्रासाला कंटाळून काजलने ही बाब आपल्या आईवडिलांना सांगितली होती. यानंतर कुटुंबियांनी दिवाळीच्या सुमारास अमोलला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने कोणतीही सुधारणा न दाखवता उलट उद्धट वर्तन केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान 1 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:30च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. काजलचा मृत्यू झाल्याची माहिती तिच्या सासऱ्यांनी कुटुंबियांना दिली. यानंतर तिला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर कुटुंबियांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. पतीच्या सततच्या छळामुळेच काजलने टोकाचा निर्णय घेतला असा आरोप कुटुंबियांनी केलाय. तसेच आरोपी अमोल लघाणी याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून पतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान या घटनेमुळे पुन्हा एकदा कौटुंबिक छळ आणि मानसिक अत्याचाराचा गंभीर प्रश्न समोर आलाय. अशा घटनांमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे वेळेवर संवाद आणि योग्य निर्णय घेणे किती महत्त्वाचे आहे हे पुन्हा अधोरेखित आहे.